अमरावतीतील भाजी बाजार परिसरात घडलेल्या खळबळजनक घटनेनंतर पोलिसांनी तातडीची कारवाई करत एका आरोपीला अटक केली आहे। जुना वैमनस्यातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून या घटनेनंतर परिसरात झालेल्या तोडफोडीचा तपासही वेगाने सुरू आहे। या प्रकरणाची सविस्तर माहिती सिटी न्यूजला पोलीस उपायुक्त श्याम घुगे यांनी दिली आहे। अमरावती शहरातील भाजी बाजार परिसर काल रात्री 8:30च्या सुमारास हादरलाय। जुन्या वैमनस्यातून पवन वानखडे नावाच्या तरुणाची भर बाजारात चाकूने वार करून हत्या करण्यात आली। या घटनेची माहिती मिळताच परिसरात असामाजिक तत्वांनी दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला आणि दुकानांची तोडफोड करण्याचाही प्रयत्न केला। परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन डीसीपी श्याम घुगे यांनी तातडीने क्यूआरटी आणि अतिरिक्त पोलीस बंदोबस्त भाजी बाजार परिसरात तैनात केला। पोलिसांनी तत्परता दाखवत मध्यरात्रीस 5 आरोपींना ताब्यात घेतले। यामध्ये विशाल ढोले पोलिसांच्या ताब्यात असून वैभव पात्रे, साहिल हिरपूरकर, सुशील ढोले आणि शुभम ढोले यांची कसून चौकशी सुरू आहे। डीसीपी घुगे यांच्या माहितीनुसार ही हत्या जुन्या वादातून झाली आहे। या हत्येमुळे आणि रात्री झालेल्या तोडफोडीच्या प्रयत्नांमुळे भाजी बाजारातील व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। मंगळवारी सकाळी भाजी बाजारातील अनेक दुकाने बंद ठेवण्यात आली होती। डीसीपी घुगे यांनी व्यापाऱ्यांना न घाबरण्याचे आवाहन करत परिसरात पोलीस सुरक्षा वाढवल्याचे सांगितले आहे। रात्री तोडफोड करून दहशत निर्माण करणाऱ्या अज्ञात व्यक्तींचा शोध पोलीस करीत आहेत। याकरिता परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात आहे। एकीकडे नवीन पोलीस आयुक्त राकेश ओला यांचा पदभार स्वीकारण्यापूर्वीच ही हत्या झाली, तर काही वेळातच राजापेठ आणि गाडगेनगर परिसरात हाफ मर्डरच्या घटनाही समोर आल्या आहेत। यामुळे अमरावती शहरातील गुन्हेगारी पुन्हा एकदा चर्चेत आली असून नवीन पोलीस आयुक्तांसमोर कायदा व सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहेत। दिनांक 15/12/25 रोजी रात्री 8 वाजताच्या दरम्यान भाजी मंडी पोलीस स्टेशन कोल्हापुरी गेट या परिसरात पवन पंजाब वानखडे वय 45 वर्षे याच्यावर हल्ला करून त्यांचा खून करण्यात आला। यामध्ये कोल्हापुरी गेट पोलीस स्टेशन येथे 323/25 हा खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला। त्यामध्ये फिर्यादीमध्ये दिलेले 5 आरोपी वैभव पत्रे, साहिल हिरपूरकर, सुशील ढोले, शुभम ढोले आणि विशाल ढोले अशा आरोपितांनी हा खून केला असा फिर्याद दाखल करण्यात आलेली आहे। आणि या फिर्यादीच्या आधारे तपास करून यातील विशाल ढोले यास अटक करण्यात आलेली आहे। इतर आरोपीच्या मागावर पोलीस आहेत, लवकरच त्यांना सुद्धा अटक करण्यात येईल। आणि यामध्ये जुन्या वादाचे हे कारण प्रमुख समोर येत आहे। पूर्वीचे 2023 मध्ये झालेला वाद आणि त्यातून नेहमी होणारे धमकी देण्याचा प्रकार यातून हा खून झालेला आहे, सध्या प्राथमिक निदर्शनास आलेले आहे। सर, हत्या के बाद कुछ लोगों ने वहाँ पत्थरबाजी की है, उसमें कुछ आरोपी गिरफ्तार है गए। उसके आरोपी निष्पन्न करना बाकी है। हम सीसीटीवी फुटेज चेक कर रहे हैं। वहाँ पे 2-3 दुकान पे जो बाहर वस्तु रखी हुई थी, नारियल वगैरह ऐसे, वही दुकान का सामान अंदर फेंकने का कोशिश किया। तुरंत पुलिस ने एक्शन ली और आरोपी स्पॉट से भाग गए। परिसर में कुछ लोगों में डर का वातावरण, क्या नागरिकों को आह्वान करेंगे आप? डर का ऐसा कोई माहौल नहीं। इनकी जो दुश्मनी थी, पुरानी दुश्मनी है, उसके कारण ये हुआ है। डर का कोई माहौल नहीं। नागरिकों को मेरा आह्वान है कि आप अपना बिजनेस व्यवसाय पूरी शांति के साथ जारी रखें। वैभव पत्रे, साहिल हिरपूरकर, सुशील ढोले, शुभम ढोले आणि विशाल ढोले अशी आरोपींची नावे असून यापैकी विशाल ढोले याला पोलिसांनी अटक केली आहे। इतर आरोपींची कसून तपास आणि सीसीटीव्हीच्या माध्यमातून उच्छाद मांडणाऱ्यांचा शोध सुरू आहे।